दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एका आरोपी फरार आहे। पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय करळे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी पहाटे 12:30 वाजेच्या दरम्यान पेठ नाशिक महामार्गावरील सासडगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला होता। यावेळी संशयास्पद वाटणारा टाटा कंटेनर MH05 AM 1821 या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे। या कारवाईत 51,78,400 रुपयांचा गुटखा व तंबाखू साठा तसेच अंदाजे 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 71,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हा माल गुजरात राज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचा तपासात निष्पन्न झालाय। या प्रकरणी मारुती रभाजी वाळुंज वर्ष 53 राहणार पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चालकाला अटक करण्यात आली असून गणेश सुमंत वाघोळे राहणार जुन्नर जिल्हा पुणे वाहन मालक फरार आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठा भाऊ बच्चू आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडले असून पुढील तपास सुरू आहे। एसपीआरटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष कथार, दिंडोरी।